समृद्धी महामार्ग मृत्यूचा मार्ग बनतोय का? हा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. कारण जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अवघ्या एका वर्षात 14 जणांना जीव गमवावा लागलाय आणि त्यातच आता 1 आणि 2 एप्रिलला जे भीषण अपघात घडले त्यात 7 ते 8 महिला कामगारांचा बळी गेलाय. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनांनी समृद्धीवरील प्रवासाच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. 1 एप्रिल 2026 बुधवारी संध्याकाळी जालन्यातल्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर रस्ता साफसफाईचं काम करणाऱ्या महिला मजुरांना भरधाव ट्रकनं चिरडलं. या भीषण अपघातात 7 ते 8 महिला कामगारांचा जागीच अंत झालाय. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक खरं तर इतकी भीषण होती की कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हेच अपघाताचं कारण असल्याचं आता समोर येत आहे. या घटनेमुळे खरं तर जालना जिल्हा शोकसागरात बुडालाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. खरं तर ही बातमी फक्त एका अपघाताची नाहीये. कारण 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या एका वर्षात या समृद्धी महामार्गावर 6 मोठे अपघात झालेत आणि ज्यात तब्बल 14 जणांनी आपले प्राण गमावलेत. आणि या ताज्या अपघातामुळे 7 ते 8 मृत्युमुखींचा आकडा हा 21-22 वर पोहोचलाय. वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा हा महामार्ग जालना जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात मृत्यूचा सापळा ठरतोय आणि हेच या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातली प्रमुख म्हणजे काय तर अतिवेग. हा सरळ आणि गुळगुळीत रस्ता असल्यानं वाहन चालकांना वेगाचा मोह आवरता येत नाही. मात्र हाच अतिवेग अनेकदा नियंत्रणाबाहेर गेल्यानं गाडी पलटते, उलटते आणि त्याचं अपघाताचं प्रमाण वाढतंय. त्याच्यानंतर हायवे हिप्नोसिस. खरं तर तासनतास एकसारख्या सरळ रस्त्यावर गाडी चालवल्यानं चालकाची एकाग्रता भंग पावते आणि त्याला डुलकी लागण्याची शक्यता असते. यालाच हायवे हिप्नोसिस असं म्हणतात. जालन्यातील अनेक अपघातात हेच प्रमुख कारण असल्याचं निदर्शनात सुद्धा आलंय. याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टायर फुटणं. सिमेंटच्या रस्त्यामुळे टायर गरम होऊन फुटण्याचं प्रमाण मोठं आहे. जुने टायर वेगानं धावताना उष्णता सहन करू शकत नाहीत आणि गाडी स्फोट होऊन गाडी उलटते. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचं म्हणजे लेन शिस्तीचा अभाव. महामार्गावर ठराविक लेनमधून गाडी चालवणं बंधनकारक असताना सुद्धा अनेक चालक अचानक लेन बदलतात किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात. याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे वन्य प्राण्यांचा अडथळा. महामार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातून वन्य प्राणी अचानक रस्त्यावर आल्यानंही चालकाचं नियंत्रण सुटून अपघात घडतायत. खरं तर वाढते अपघात लक्षात घेता समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी काही उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. महामार्ग पोलीस तिथे गस्त वाढवतात. इंटरसेप्टर वाहनं असतील किंवा CCTV आणि ड्रोनचा वापर करून वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जाते. मर्सिडीज बेन्झ यासारख्या कंपन्यांनी सुद्धा अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्ग दत्तक घेऊन चालक प्रशिक्षण आणि ट्रॉमा सेंटरची साखळी तयार करण्याचा उपक्रम सुद्धा हाती घेतलाय. पण केवळ प्रशासनाच्या प्रयत्नानं हे शक्य नाही. प्रादेशिक परिवहन विभागानं आवाहन सुद्धा केलंय की वाहन चालकांनी दर 2 तासांनी विश्रांती घ्यावी, टायरमध्ये नायट्रोजन हवेचा वापर करावा, वेगावर नियंत्रण ठेवावं आणि डुलकी येत असेल तर जबरदस्तीने गाडी चालवू नये. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण विकासाची ही गती जीवावर बेतत असेल तर त्यावर गंभीरपणे विचार करणं तितकंच आवश्यक आहे. आपलं जीवन हे मौल्यवान आहे आणि घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय हे नेहमीच लक्षात ठेवा. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.